Welcome to Smart School Info Lips. नमस्कार. आज आपण एका छोट्याशा पण खूप खोल अर्थ असलेल्या कवितेबद्दल बोलणार आहोत. ही कविता आहे एका नुकत्याच जन्मलेल्या गाढवाच्या पिलाविषयी. वरवर जरी ही साधी वाटली तरी यातला संदेश खूप सुंदर आहे. चला तर मग सुरू करूया. Poem name is The Donkey. Poet Anonymous. आता आपण पोएम वाचूया. I saw a donkey 1 day old. His head was too big for his neck to hold. His legs were shaky and long and loose. They rocketed and staggered and weren't much use. बघा, कवितेची सुरुवात किती साधी आणि सरळ आहे. कवी आपल्याला थेट त्या क्षणात घेऊन जातात जिथे त्यांनी फक्त एक दिवसाचं म्हणजे अगदी ताजं जन्मलेलं गाढवाचं पिल्लू पाहिलं. ह्यात कवी काय सांगतात की नवजात प्राण्यांचे अवयव कसे थोडे विचित्र म्हणजे असमान असतात. जरा कल्पना करा, त्या पिलाचं डोकं इतकं मोठं आहे की त्याची छोटीशी मान ते सांभाळूच शकत नाहीये. नुकत्याच जन्मलेल्या पिल्लांमध्ये असं होणं खूप सामान्य आहे, पण कवीने ते किती सुंदर शब्दात मांडलंय नाही का. आता पुढच्या ओळीत कवी त्या पिलाच्या पायांबद्दल बोलतायत. त्याचं डोकं तर मोठं आहेच, पण त्याचे पाय कसे आहेत, त्याच्या पायांच्या हालचाली कशा आहेत, तर त्या एकदम गोंधळलेल्या आहेत. कधी एकदम जोरात पुढे जातात तर कधी डगमगतात. म्हणजे एनर्जी पण आहे आणि अस्थिरता पण. म्हणजे सोपं आहे, त्याच्या हालचालींमध्ये अजिबात सहजता नाहीये. कधी एकदम रॉकेटसारखे सुसाट पळायचा प्रयत्न करतात तर कधी अडखळतात. अजून कंट्रोल आलेला नाहीये पायांवर. He tried to gamble and frisk a bit, but he wasn't quite sure of the trick of it. His queer little coat was soft and grey and curled at his neck in a lovely way. आणि मग ते पिल्लू काय करतं, ते खेळायचा प्रयत्न करतं. पण गंमत म्हणजे त्याला अजून ते नीटसं जमत नाहीये. यावरून आपल्याला दिसतं की साध्या साध्या गोष्टी शिकताना होणारी ही धडपड किती निरागस आणि खरं सांगायचं तर किती गोड दिसू शकते. आता कवीच्या बोलण्यात किती आपुलकी आलीये बघा. आधी जे विचित्र वाटत होतं त्यात आता त्यांना सौंदर्य दिसू लागले. इथे विचित्र हा शब्द नकारात्मक नाहीये, त्याचा अर्थ आहे अद्वितीय, युनिक. कवीला सांगायचंय की त्याचा तो राखाडी रंगाचा मऊ कोट किती खास आहे आणि मानेजवळ तर ते केस किती सुंदर कुरळे झालेत. His face was wistful and left no doubt that he felt life needed some thinking about. So he blundered round in venturesome quest and then lay flat on the ground to rest. आणि ही ओळ ही तर खूपच खोल आहे. कवीला त्याच्या चेहऱ्यावर फक्त निरागसता नाही तर एक प्रकारची विचारशीलता दिसतीये. म्हणजे बघा, आता कवी त्या पिलाला भावना देत आहेत. ते आता फक्त एक अडखळणारं शरीर राहिलेलं नाही, तर त्यालाही स्वतःचे विचार आहेत, भावना आहेत असं कवीला वाटतंय. मग ते पिल्लू काय करतं, थोडं धाडस करून इकडे तिकडे फिरायला जातं, पण लगेचच थकून जमिनीवर झोपून जातं. हे किती खरं आहे ना. मनात उत्साह खूप आहे, काहीतरी करून दाखवायचं आहे, पण शरीर अजून तेवढं तयार नाही. त्याच्या धाडसी स्वभावात आणि शारीरिक मर्यादेतलं अंतर इथे स्पष्ट दिसतं. He looked so little and weak and slim. I prayed the world might be good to him. कवी आता त्याच्याकडे पाहतात आणि त्यांना काय दिसतं, तर ते किती लहान आहे, किती नाजूक आणि अशक्त आहे. इथे कवीचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला दिसतोय. सुरुवातीला फक्त एक गंमत म्हणून, एक निरीक्षण म्हणून पाहत होते, पण आता त्यांच्या मनात त्या पिलाविषयी सहानुभूती निर्माण झालीये. आणि मग येते कवितेची शेवटची ओळ, जी सगळ्यात जास्त परिणामकारक आहे. यात कवीच्या मनातलं प्रेम, माया सगळं काही दिसतं. हे फक्त एक वाक्य नाहीये, ही एक प्रार्थना आहे, एक आशीर्वाद आहे. तर मग या सुंदर कवितेतून आपण नक्की काय शिकलो, चला पटकन एकदा बघूया. या कवितेतून आपण पाहिलं की नवीन जन्माला आलेल्या जीवात एक वेगळंच, थोडं अवघडलेलं सौंदर्य असतं. आणि हो, कोणत्याही गोष्टीवर पटकन आपलं मत बनवू नये. थोडं थांबून बारकाईने पाहिलं की खरी गोष्ट कळते. कवीचा हा जो प्रवास आहे ना, म्हणजे फक्त बघण्यापासून ते सहानुभूती वाटण्यापर्यंत, तोच या कवितेचा आत्मा आहे. आणि शेवटी एका छोट्याशा प्रेमळ इच्छेमध्ये किती ताकद असू शकते हेही आपल्याला कळतं. हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणारा आहे, नाही का? जेव्हा आपण आपल्या आजूबाजूच्या लहान कमजोर गोष्टींकडे सहानुभूतीने बघायला लागतो, तेव्हा आपला स्वतःचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो? कदाचित आपण जास्त चांगले, जास्त दयाळू बनतो. For question answers, check the description. Link is given. Visit the site, you find a lot more. आपल्या वेबसाईटला भेट द्या
आणि खूप सारी अभ्यासाची माहिती मिळवा. निबंध, व्याकरण, प्रश्नोत्तरे आणि बरेच काही. तर आजच्या या भागात आपण सोबत होतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर आपल्याला हे विश्लेषण आवडलं असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कॉमेंट करून आपल्या भावना कळवा आणि हो, इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.